संगमनेर तालुक्यातील कन्होली फाटा रोडवरील वरपे वस्ती कन्होली येथे कैलासवासी कारभारी भाऊ वरपे नाना यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता अत्यंत शोकाकुल व भावनिक वातावरणात पार पडले. शांत, संयमी, कुटुंबवत्सल आणि समाजशील व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या कैलासवासी कारभारी भाऊ वरपे यांच्या आठवणींनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या पुण्यस्मरण निमित्त हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे पारनेर यांचे हृदयस्पर्शी कीर्तन झाले. कीर्तनातून महाराजांनी वडिलांचे कुटुंबातील स्थान, संस्कारांची शिदोरी आणि त्यागमय जीवनशैली यावर अत्यंत सुंदर प्रबोधन केले. वडील म्हणजे घराचा आधारस्तंभ असून त्यांच्या शिकवणीतूनच पुढील पिढी घडत असते, असे सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्यवाद तुम्ही नाना. सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचे जो नाते नाना. या किरील वाण्या बाळांची त्या नाना तुमच्या वाचूनच वाट वळते, पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते. अब बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने अचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी हो या होत वायत, बाप तो बाप होता है. बापा इतकं मोठं अंतकरण नाही घड्याळ कोणाचं. बापाला आकाशात चूप मध्ये हवी. आकाश रंग बदलतं, कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, कधी काळभोर होतं आकाश. जगतातली सगळ्यात मोठी भूमिका तीच आहे. जगतामध्ये त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं ना तर बाप मोठाच आहे. एकदा भजन करू, विठाला विठाला विठाला. त्यांच्याबद्दल बोलताना, त्यांच्याबद्दल सांगताना हे महत्वाचं. काय बोलायचं त्यांच्याबद्दल सांगत असताना या जगतातली सगळ्यात मोठी भूमिका आहे. नानांबद्दल बोलतोय मी आज. नानांबद्दल सांगताना आकाशाला त्यांची उपमा द्यावी. आकाश रंग बदल, कधी काळं होतं, कधी निळं होतं, कधी ढवळं होतं. आमच्या नानांनी कधी रंग बदलला नाही. माझ्या दोनही बहिणी बसतात कीर्तनात. तिने भावानं त्यांना 5,000ची साडी घेऊ द्या, नाही ते 10,000ची साडी घेऊ द्या. तर आमचे नाना खिशातून चुरगळलेली नोट हातात आणायची आणि माझ्या दोन्ही बहिणीच्या हातात द्यायची. भावानं किती मोठं घेतला फुक नसायचं बापाला. बापाचं गणित लय मोठं आहे. अरे कधी एक जर माहेराला आली आणि माहेराहून जर सासराला निघाली, तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते, पण टाकायला लावणारा बाप असतो. जगात त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. बाप दाखवला, रागी दाखवला, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको ते बाबा मारतील, असं बाप दाखवला. बापाची दर्शन दाखवली. पण थोडं बोलू का, बाबा इतकं मोठं अंतकरण जगात नाही. बाप बापच आहे म्हणून थोडस बोलायचं त्याच्याबद्दल. महाराज म्हणले लय मोठं आहे. आधी तुम्हाला जर विचारलं ना तुमचं माहेर कुठपर्यंत, एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते दादा माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आणि आई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत माझं माहेर. पण बाप आणि माहेर, आई यांची जागा घेणारा म्हणजे भाऊ असतो. भावाचं जर उलट नाव असलं तर जो प्रत्येक बहिणीच्या संकटामध्ये उभा असतो त्याला भाऊ म्हणतात. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात ना, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. आई उचलून घेताना पुढे घ्यायची, गळ्यावर घ्यायची. पण बाप उचलून घेताना पुढे घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कड्यावर का, बाप खांद्यावर का? तर त्या मागचं उत्तर असं आहे, आई कड्यावर घेते. जे माझ्या डोळ्याला दिसतंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो गड्या, जे माझ्या डोळ्याला दिसत आहे ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. बाप खांद्यावर घेतो. जगात त्याची परिभाषा बोलायची. पण बाबा तुमच्याबद्दल बोलतोय. आपुली कुर्बानी वाढवणे, आपुली कुर्बानी
यांच्या इतकं मोठं बोलून नाही. आम्ही बोलताना सांगून जाईल, बाप आयुष्याकरता सरलाय नाही तो कधी उरलाय नाही. म्हणजे काय, त्याचं प्रेम कधी सरलंय नाही, तो शेवटाला उरलाय नाही. इति नांबा. आमचे बाबा म्हणत असतात नेहमी, माणसानं कोणाच्या पाया पडण्याच्या अगोदर 2 गोष्टी जपाय. त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. जीवनात 2 व्यक्ती पाठीशी असाव्या. कोणत्या? एक आपल्या जीवनातलं बाप आणि जीवनातलं बाप. ज्या माणसानं बापाला जपलं त्याचा परमार्थ प्रपंच सार्थकी लागतो, आणि पापाला ज्यानं जपलं त्याचं परमार्थ सार्थकी लागतो. या 2 गोष्टीची सांगड घाला. कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. आमच्या नानांबद्दल बोलत असताना, नाना लय मोठे आहे. आज त्यांच्याबद्दल बोलत असताना गावात लय कामं केली त्यांनी. आयुष्यभर खांडणीचं काम केलं, मला माहिती आयुष्यभर. आणि या कष्टातून आज पोरांनी त्या कष्टाचं चीज केलं. महाराज आज चांगली 3 पोरं चांगल्या प्रकारे काम करतात, चांगल्या प्रकारचे. आज त्यांची नातवंड, त्यांची पोरं चांगल्या प्रकारच्या नोकरी करता जॉईन. पण थोडस बोलताना सांगून जाईल, ज्या माणसानं कष्ट केलं ना, त्या कष्टाच्या गोष्टीचं एक ना एक दिवस चीज होतच महाराज. चीज होण्याकरता आयुष्यभर लोकांच्या दारात आणि स्वतःच्या दारात राब राब करणारे नाना मात्र आज सुखाचा क्षण पाहण्याकरता आज आमच्यामध्ये नाही. आज त्यांच्याबद्दल बोलतोय, काय गोड आहे त्यांच्याबद्दल बोलत असताना. स्वतःचे शब्द आहेत माझे. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेनं पुसताना. माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेनं पुसताना. उरी होऊन कदात या गोष्ट नानांची सांगताना. त्याच्या फटक्या सुद्र्याला किती तिघ जोडले उभ्या आयुष्याला. एक शिका तर लावले उभ्या आयुष्याला. त्या शिका तर लावले. मला कसं होतंय, मला कसं होतंय. कुणी नाना म्हणताना, कुणी बाबा म्हणताना, कुणी अण्णा म्हणताना. उरी होऊन गदात तो या गोष्ट नानांची सांगताना. जगातला सगळ्यात मोठा बाप आहे. त्यांच्याबद्दल बोलत असताना तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही, पण बाप बापच घडाय. या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी कारभारी भाऊ वरपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणाऱ्या स्वभावाची यावेळी आठवण करण्यात आली. या पुण्यस्मरण प्रसंगी वरपे परिवाराच्या वतीने गगनगिरी महाराज मंदिर, खंडोबा देवस्थान तसेच कनोली विद्यालयासाठी देणगी प्रदान करण्यात आली. जाण्यानंतरही समाजोपयोगी कार्यातून आपली आठवण जिवंत राहावी, हीच कैलासवासी कारभारी भाऊ वरपे यांना खरी श्रद्धांजली असल्याची भावना कुटुंबियांनी व्यक्त केली. या दुःखद प्रसंगी गंगा भागीरथी भीमाबाई कारभारी वरपे पत्नी, मुलगे श्री बाबासाहेब कारभारी वरपे, श्री पाराजी कारभारी वरपे, श्री साईनाथ कारभारी वरपे, पुतणे श्री दादा दगडू वरपे, श्री रंगनाथ दगडू वरपे, श्री शिवाजी दगडू वरपे, मुली सौ चंद्रकला लहानभाऊ घोरपडे, सौ कांता वनदेव घोरपडे, पुतण्या सौ सखुबाई दशरथ सदाफळ, सौ मंदाबाई पंढरीनाथ कोटकर, सौ रंजना ज्ञानेश्वर कोटकर, सौ जनाबाई देवराम चत्तर, समस्त वरपे परिवार, अपतेष्ट, नातेवाईक, कनोली ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी कैलासवासी कारभारी भाऊ वरपे नाना यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस वंदन केले. बंधू कारभारी भाऊ वरपे उर्फ नाना यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण ठिकाणी उपस्थित राहिलात आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्त पारायण कविराज महाराज झावरे यांनी अत्यंत सुंदर असं प्रेरणादायी असं कीर्तन दिशा आपल्याला दिली. त्यांच्यासोबत असलेले सगळे त्यांचे महाराज मंडळी, गायन वादक, त्यांना साथ देणारे सर्व आपले भजनी मंडळ यांना मी खरोखर धन्यवाद देतो. त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची साथ या ठिकाणी महाराजांना दिली आणि आपण सर्वांनी या ठिकाणी हे कीर्तन चांगल्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी ऐकून घेतलं. त्याबद्दल मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि
आमच्या नानांच्या बद्दल सांगायचं ठरलं तर नाना हे अत्यंत सुरुवातीच्या कालखंडामध्ये नानांनी अत्यंत त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी काबाड कष्ट केले. खांडणी करून या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. पुढे आपल्या सर्व कुटुंबाला अत्यंत चांगल्या प्रकारचं मुलांना शिक्षण दिलं आणि हे कुटुंब हळूहळू पुढे प्रगती पथावरती गेलं. आणि नानांच्या आमच्या वहिनी भीमावहिनी असेल, बाबासाहेब असेल, पाराजी असेल, साईनाथ, चंद्रकला, कांता या सर्वांनी नानाच्या त्या आजारपणाच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचे त्यांची त्या ठिकाणी शुश्रूषा केली आणि त्यांचा या ठिकाणी आज त्यांना जाऊन आपल्यातून जाऊन वर्ष होत आहे. आपल्या सर्वांना दुःख होतच आहे. नानांचा स्वभाव अत्यंत संयमी, अत्यंत साधा, अत्यंत सरळ आणि प्रत्येकाला प्रसंगी कठीण समय त्यांना सहकार्य करण्याचं नानांचं कायमच या ठिकाणी नानांचं वय असायचं. आणि नाना आज आपल्यामध्ये नाही. त्या मात्र 2 मिनिटं देतो. प्रथमतः कैलासवासी आदरणीय नानांना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मामालिक ज्ञानपीठाच्या वतीनं परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ते जरी आपल्यामध्ये देहाने नसले परंतु त्यांच्या संस्काराने त्यांनी दिलेली शिकवण जी त्यांच्या मुलांमध्ये उतरली आहे आणि खऱ्या अर्थानं ही मुलं मुली आज कुटुंबासमेतच देशाची सेवा करतायत, समाजाची सेवा करतायत. आणि त्या माध्यमातून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. नानांनी दिलेले जे संस्कार आहेत ते अशा पद्धतीनं रुजवले गेले आणि ते अशा पद्धतीनं प्रकट झाले. त्याची जी प्रचिती आम्हाला आली त्याबद्दल शब्द कमी पडतील तितका वेळही आपल्याकडे राहील. परंतु अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचे चिरंजीव आदरणीय साईनाथजी वरपे सर ज्यांनी भारत मातेची सेवा केली, सैनिक म्हणून आपलं कर्तव्य पार पडलं आणि आता ते विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलामध्ये व्यवस्थापकीय पदावर, सोबतच वसतिगृहाचे 7,000 विद्यार्थी सांभाळत आहे, सोबतच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राला मार्गदर्शन करत आहेत आणि शेकडो तरुण आज आर्मीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे निश्चितच भरती होत आहे. ही आमच्या संकुलासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आणि या कार्यक्रमासाठी आत्मामालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीनं विविध पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दिली आहे. त्यांच्या वतीनं देखील मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो. एक आपल्या गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व कारभारी भाऊ आपणा सर्वांचे नाना यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि या प्रथम पुण्यस्मरणाला खरोखर महाराजांनी अतिशय गोड शब्द वापरला. या कुटुंबानं म्हणजे त्यांचे मुलं असतील, मुली असतील, या कुटुंबानं हा कृतज्ञता सोहळा हा आज या ठिकाणी या नानांचा केलेला आहे. खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि या ठिकाणी उशीर खूप झाला आहे. नानांच्या वर आपण चित्रफित देखील बघणार आहात. परंतु महाराज या नानांनी या कुटुंबासाठी जे कष्ट केले, जे संस्कार दिले, ते खरोखर या ठिकाणी आज सर्वांना आपणाला गावाला माहीत आहेत. खूप कष्ट केले. सरांनी सांगितलं, आता पुन्हा मी पुनरावृत्ती करत नाही. एवढे कष्ट करून आज महाराज हे तिन्ही मुलं नानांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना सेवेसाठी पाठवलं. आपला त्यांचा पहिला मुलगा बाबासाहेब हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्याच्यात पाराजी भाऊ हे स्वाध्याय परिवारामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, आजही करतायत. आणि शाईनाथ आज तुम्ही म्हटलात महाराज आत्मामालिकचे देखील या ठिकाणी काम करणारे आहेत. तर तो तिसरा मुलगा त्यांचा शाईनाथ हा देश सेवेमध्ये होता. तो आर्मीमध्ये त्यांनी सेवा केली, देशाची सेवा केली. आणि त्यानंतर रिटायर झाल्यानंतर आज महाराज संपूर्ण आत्मामालिकचं जे आर्थिक व्यवहार असेल मुख्य अधिकारी म्हणून आज शाईनाथ काम करत आहे.
यापेक्षा काय या ठिकाणी कर्तृत्व पाहिजे ह्या कुटुंबाचं, एवढं कर्तृत्व. आणि त्या मुली देखील आज त्यांचे सर्व या ठिकाणी जावई आले आहेत. अतिशय चांगल्या घरामध्ये या मुली आहेत. एवढं नानांनी या कुटुंबाला घडवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी जाण्याचा 12 वाजता निघेल म्हणून तिन्ही मुलांना सांगितलं, परंतु समोर नानांकडे बघितल्यानंतर मी या ठिकाणी थांबण्याचा आणि नानांबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी मी थांबलोय. परत एकदा या ठिकाणी हा आज नानांचा मोक्षाचा दिवस आहे, आत्मामुक्तीचा दिवस आहे. म्हणून या ठिकाणी मी परमेश्वर चरणी आपल्या सर्वांच्या वतीने एकच प्रार्थना करतो. प्रथम पुण्यस्मरण स्वर्गीय कारभारी भाऊ उर्फ नाना यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चात 3 मुले, बाबासाहेबांना असेल, पाराज्यांना असेल, माझा वर्गमित्र साईनाथ असेल. हे साईनाथ आणि मी खरं तर बालपणापासून आम्ही सोबतच होतो. कणोली येथे माझं शिक्षण झालेलं आहे आणि ह्या कुटुंबाशी आमचे अगदी जवळचे संबंध आलेले आहे पूर्वीपासून. इथे आमची ज्योती देखील आता कणकापूरची विद्यमान सरपंच आहे, ज्योती पचकी. नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे संस्कारी कुटुंब आहे पहिल्यापासूनच. आपण सर्वांना ज्ञात आहे की माणसाचं आयुष्य, मनुष्य जीवन जगत असताना संस्कार ही जी गोष्ट आहे ही कुटुंबाला जर योग्य वेळी दिली तर पुढची जी पिढी आहे येणारी ती सगळी पिढी संस्कारी निघते. आणि असंच या वरपे परिवारामध्ये झालेलं आहे. मी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे पाटील असतील तथा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीने या नानांना प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. थांबतो. आज या ठिकाणी आमचे सहकारी बाबासाहेब वरपे यांच्या वडिलांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. या कुटुंबातील एक बाप 1 वर्षापूर्वी गेला. खरं म्हणजे महाराजांनी सांगितलं आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीत आपल्या सर्वांना माहीत आहे की कुठलंही भजन पूजन केल्याशिवाय कुठलाही देव आपल्याला प्रसन्न झाल्याचं उदाहरण अद्याप आपण ऐकलेलं नसेल. पण एकच देव आपल्याला कुठल्याही प्रकारचं भजन पूजन न करता प्रसन्न होतो, त्या देवाचं नाव आहे बाप. आणि म्हणून या वरपे परिवारातील बाप नावाचं कुलूप 1 वर्षापूर्वी बंद झालं. ते कायमचंच मागे राहिल्या फक्त आठवणी. त्या आठवणी आपण काढून त्यांचं जीवनमान कसं होतं एवढंच आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या आठवणीच्या साथीनं आपण जगायचं आहे. मी आमचे मेवणे कैलासवासी कारभारी भाऊ वरपे यांना जाऊन आज 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. दिवस जात असतात, काळ लोटत असतो, परंतु एकही क्षण असा नसतो की जीवनाच्या वाटचालीमध्ये वडिलांची आठवण मुलांना न येणं हे कधी शक्य नाही. कारण वडील हे वडील असतात, बाप हा बापच असतो. त्याच्या अंगा खांद्यावर खेळत असताना त्यांनी जे कष्ट केले आणि त्या कष्टातून ही आज मुलं मोठी झाली नव्हे, त्यांनी मला वाटतं गगनाला गवसणी घातली म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण अत्यंत सामान्य कुटुंबामधून या परिस्थितीमध्ये येणं हे खरोखर कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि ते कष्ट आमच्या भाच्याने सर्वांनीच केले. ते केल्यामुळंच आज मला वाटतं ही वेळ, ही परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. महाराजांनी दुर्दैवानं मला वेळ झाल्यामुळं काय ऐकता नाही आलं महाराजांचं प्रवचन. परंतु आमच्या मेवण्याने जे कष्ट केले त्या कष्टातून हा संसार उभारला. त्या कष्टामध्ये आमच्या बहिणीने देखील खूप मोठी साथ त्यांना दिली. ती साथ देत असताना जीवनामध्ये सुखदुःखाच्या प्रसंगाला एकमेके अतिशय समर्थपणे सामोरे गेले.
आणि त्याच्यातूनच हा संसार फुलला. मी संगमनेर तालुका वकील संघाच्या वतीनं, त्याचबरोबर व्यक्तिशः आमच्या सर्व नातेवाईकांतर्फे आणि व्यक्तिशः कुटुंबातर्फे आणि संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतर्फे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आदरणीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही वतीनं आमच्या मेहण्यांना मी खऱ्या अर्थानं भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि गायक मंडळी सर्व खूप आवडलं. बापाची किंमत सांगता येत नाही की बाबा म्हणता काम कशीही हातावरती घेता आले असते, पण दुःख कुणाच्या दारापाशी सोडून देता आले नसते. बाबा म्हणता काम कसेही हातावरती घेता आले असते, पण दुःख कुणाच्या दारापाशी सोडून देता आले नसते. आणि जरी उंबऱ्यावर सारे काही नशीब सांडले आहे, तरी आईने तुळशीवरती कुंकू पांगले आहे. आणि आई म्हणते बापाला, जर आत्महत्येला गेला ओरडून सांगेल जगाला नवऱ्याने विश्वासघात केला. अहो घाम गाळतो आपण म्हणजे त्यामागे कष्टही होते, आणि दिवे लावले तर अंधाराचे राज्य नष्टही होते. आणि बाबांच्या विचारावर जगणारी पिढी, हे जे लोक आले की त्यांच्या विचारावर जगणाऱ्या लोकांची संख्या इथे जमली. 3 दिवे 2 ज्योती त्याने पिकवले मोती. 3 दिवे 2 ज्योती त्याने पिकवले मोती. किती मानसे जमली सारे गुणगान गाती. एक जन्म भेटलेला तोही जिंदगी बहाल. आधी झोपडीचे होते आता झाले रे महाल. नाही झुकला कधीही, नाही झुकला कधीही, नाही झुकू दिलं कुणा. असा माणूस गेला रे आता नाही यायचा ना पुन्हा. असा माणूस गेला रे नाही यायचा ना पुन्हा. 2 लेकीसाठी त्याने किती काय काय केलं. जे कमी पडलेलं सार आनंदान दिलं. 2 लेकीसाठी त्याने काय 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 केलं. जे कमी पडलेलं सार आनंदान दिलं. सीमेवर रक्षणाला त्याने लोक धाडला ग. सीमेवर रक्षणाला लोक लाडाचा धाडला. सख्या भावा संगे कधी त्याने वाद न काढला. नाही लढला कधीही, नाही भांडला कधीही, नाही लढला कधीही, नाही केला काही गुन्हा. असा माणूस गेला रे नाही यायचा न पुन्हा. असा माणूस गेला रे नाही यायचा न पुन्हा. म्हणजे बाबांच्या विचारावर जगणारे, म्हणजे म्हणतो ना की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवांना. आणि आम्हा सर्वांना शिक्षणाचं महत्व. 95-92 साली मुलगी 12वी शिकवणं म्हणजे त्या काळात चूल आणि मूल, फक्त मुलींना एवढंच. त्या काळात विचारांच्या खोलीपर्यंत आपण त्या माणसाचा तळच गाठू शकत नाही. मी म्हणतो त्या माणसाला देवाच्या घरात सुद्धा खूप मोठी जागा भेटली असेल. त्या माणसाला खरंच खूप मोठी जागा भेटली असेल की या घरट्याला मागे सोडून निघून गेले बाबा. देवाच्याही घरात मोठी तुमच्यासाठी जागा. बी पेरले, पाणी टाकले, मोठे केले झाड. नातवांसाठी बाबा तुम्ही किती केले लाड. अहो माणसांमध्ये राहून तुम्ही कधी न केला त्रागा. देवाच्याही घरात मोठी तुमच्यासाठी जागा. लेकीच्या घरी जाताना आधी विहीर वावर पाहून जाई. लेकीच्या घरी जाताना आधी विहीर वावर पाहून जाई. घरी आल्यावर बायकोला सांगे किती चांगले जावई. अहो सीमेवरती रक्षणाला लेक धाडला बाई. सदैव खंबीर पाठीमागे बाबा सोबत आई. आणि सीमेवरती लक्षणासाठी लेक धाडला बाई. सदैव खंबीर पाठीमागे बाबा सोबत आई. विचार तुमचे जगणाऱ्यांच्या इथे सजल्या बागा. आणि देवाच्याही घरात मोठी तुमच्यासाठी जागा. तुमच्यामुळेच आम्ही आहोत. नमन तुम्हाला बाबा, नमन तुम्हाला बाबा. आदर्श व्यक्तिमत्व, त्यांना संपूर्ण गाव नाना या नावाने ओळखायचं. आणि माझा लाडका काबू बाबा, ज्यांना
म्हणजे आजोबाला कार्यालय म्हणणं ही थोडक्यात चुकीची गोष्ट आहे आपल्याकडे. पण मी संपूर्ण घरामध्ये मी एक असा व्यक्ती होतो की बाबांना कार्यालय म्हणायचो आणि कारभारी नाव असल्यामुळं मी त्यांना काबू पण म्हणायचो. तसंच माझा लाडका काबू बाबा सदैव आमच्या पाठीवरती ज्यानं थाप ठेवली, आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आमचे काका वडील सर्वांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आज तीनही नातू स्वतःच्या पायावरती उभे केले. आणि खरं तर जसं आमचा त्याचा मुलगा प्रमोदनी सांगितलं, झोपडीचं महाल केलं. अक्षरशः महाल पूर्ण झालं आणि अवघ्या काही दिवसातच बाबा आम्हाला सोडून गेले. त्या महालामध्ये त्यांना बघण्याचं, त्यांना ठेवण्याचं, त्यांची काळजी घेण्याचं आमचं स्वप्न एक अपूर्ण राहून गेलं. परंतु महाराज विशेष गोष्ट अशी होती की बाबा गेल्यानंतर अवघ्या 10 दिवसांमध्ये जवळपास 7 ते 8 हजार पाहुणे रावळे सगळे सोयरे सर्व मंडळींनी घराला भेट दिली. आणि त्या सर्व चपलांची गर्दी बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आमच्या बाबांनी फक्त कोणा एखाद्या छोट्या आंब्याचं झाड नाही तर वडाचं झाड लावलं आणि त्या वडाच्या पारंब्या आम्हाला अवघ्या त्या 10 दिवसांमध्ये बघायला मिळाल्या. आज त्याच वडाच्या पारंब्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही बाबांच्या प्रेमापोटी, आमच्या आग्रहापोटी सर्वजण या ठिकाणी आलात. आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुम्ही आमच्या सोबत आहात, तुमचा हात आमच्या पाठीवरती आहात हे आज तुम्ही आम्हाला दाखवून दिलं. आम्ही एकटे नाही याची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे, पाहुणे रावळे सगळे सोयरे, मित्र परिवार या सर्वांचे आभार मानतो. तुमचं प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या. तुमच्या प्रेमाची, आशीर्वादाची याही पुढे आम्हाला अशीच गरज आहे. आणि आज जर कदाचित आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर मी सर्व वरपे पाटील परिवाराकडनं हात जोडून सर्वांची माफी मागतो आणि थांबतो.